नमस्कार मित्रांनो, प्रामाणिकपणा ही सुंदर अशी प्रेरणादायी बोधकथा आज आपण पाहणार आहोत. विश्वनाथच्या गुरुकुलात अनेक शिष्य विद्यार्जनासाठी वास्तवाला होते. विश्वनाथांना एक तरुण अशी उपवर कन्या होती. विश्वनाथांनी तिचा विवाह करायचे ठरवले. वर संशोधन करीत असताना एक दिवस त्यांच्या मनात आले की आपल्या शिष्यांपैकी एकाला जावाई म्हणून करून घ्यावा. सर्व शिष्यांमधला सर्वोत्तम शिष्य कोणता हे पाहण्यासाठी त्यांनी सर्व शिष्यांना बोलवले आणि सांगितले की तुम्ही कोणाच्याही नजरेस न पडता कोठूनही एखादी मौल्यवान वस्तू चोरून आणून मला दाखवायची. असे जो करेल त्याला मी जावाई करून घेईन. सर्व शिष्य गुरुकुलातून बाहेर पडले. ज्याला जिथून जमेल तेथून अनेक मौल्यवान वस्तू चोरून आणून त्यांनी आपल्या गुरुकडे दिल्या. अपवाद फक्त सोमनाथाचा होता. काहीही न आणता विश्वनाथांच्या समोर उभा होता. विश्वनाथांनी त्याला त्याबद्दल विचारता त्याने उत्तर दिले, गुरुवर्य, मी तुमची आज्ञा पाळू शकलो नाही म्हणून मला क्षमा करा. चोरी करू नये हे आपणच मला शिकवता आणि चोरी करताना कोणी पाहणार नाही अशी जागा कोठेही नाही, कारण इतर कोणीही नसले तरी चोरी करताना मी मला पाहणारच होतो. त्याचे हे उत्तर ऐकून विश्वनाथ आनंदित झाले आणि म्हणाले, माझ्या परीक्षेत तू पास झाला आहेस. मी शिकवलेले सर्व संस्कार तू योग्य रीतीने आत्मसात केले आहेस. तुझ्या ह्या प्रामाणिकपणाने मी भारावून गेलो आहे. माझा जावाई होण्यास तू एकटाच लायक आहेस. मित्रांनो, तात्पर्य एवढंच, आपल्या सद्विवेक बुद्धीला जे पटेल तेच योग्य असे समजून करावे. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.